चाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन पांडुरंगा करू प्रथमन दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने काते जावी सारू त्यांच्या कृपा दाने काते जावी सारू दुसरे संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपा दाने काते जावी सारू त्यांच्या कृपा दाने नवे नवे जितका अधिकार माझ्या भगवंताचा आहे तितकाच अधिकार आमच्या संतांचा देखील आहे. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविक एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. विठ्ठल 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 रंग आणा हो रंगनी रंग आणा हो रंगनी देवा या हो या कीर्तनी 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 देवा ना हो रंगनी रंगाना हो रंगनी देवा या हो या कीर्तनी 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 आम्ही पाणी
आम्ही बाळे भोळे जण करू मिळून स्मरण, करू मिळून स्मरण. रंगाणा हो रंगणी, रंगाणा हो रंगणी. देवा या हो या कीर्तनी, देवा या हो या कीर्तनी. देवा या हो या कीर्तनी, देवा या हो या कीर्तनी. आत्मरूप गणेशू केली स्मरण, सकल विद्यांचे अधिकरण. ते जीवंदू श्रीचरण श्री गुरूंचे. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांचा सुरेख संगम असणारे जगद्गुरू तुकोबाराय यांचा परमार्थ आणि प्रपंच हे दोन्ही कसं साध्य करावं, म्हणजे पारमार्थिक भक्ती जी आपण प्रापंचिक भक्ती रोजच करत असतो, पण हा प्रपंचच परमार्थमय कसा करावा हे सांगणारा सुंदर असा अभंग जगद्गुरू तुकोबाराय यांचा सगळ्यांच्या पाठातला गोड असा अभंग कीर्तन सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार थोडासा परिहार देणं क्रमप्राप्त आहे. इथली पहिल्या वर्षाची सेवा नरसिंह जयंतीनिमित्त, त्याचबरोबर शांबाकरप्पा यांच्या आशीर्वादानं, बंडातात्या कराडकर यांच्या प्रेरणेनं आणि सर्व ग्रामस्थ मंडळींच्या सहकार्यानं, त्याचबरोबर पंचक्रोशीतील काही मंडळी असतील, गावचे प्रतिष्ठित लोक असतील, ह्या सगळ्यांच्या सहकार्यानं सर्व गायक, वादक, टाळकरी, पेटीवादक, पखवाजवादक या सगळ्यांच्या सहकार्यानं हा जो सोहळा तुम्हा सर्वांच्या तन मन धनानं इथं साजरा होत आहे, या सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाची सेवा माऊलींच्या कृपेनं माझ्याकडं आलेली आहे. आणि ती सेवा सुवर्णाताई जाधव ह्या तुमच्या गावच्या, ज्या सध्या देवकी नाही तर यशोदेचं काम करतायत, त्या यशोदे मातेच्या सहकार्यामुळं आज इथं ही सेवा करण्याचा मला योग आलेला आहे. विठ्ठल विठ्ठल पांडुरंग परमात्मा यांच्या कृपाशीर्वादानं, माझे ज्ञानेश्वर माऊली यांच्या कृपाशीर्वादानं, माझे आईवडीलच माझे गुरु आहेत, त्यांच्या कृपाशीर्वादानं माझी चौथी पिढी ही वारकऱ्याची आहे, जे माझ्या आईवडिलांच्यामुळं इथंपर्यंत आलेलं आहे. आणि माझ्या पतींच्या सहकार्यामुळं आजचा जो हा कीर्तनाचा सोहळा संपन्न होत आहे, तेव्हा तुम्हा सर्व सज्जनांच्या चरणी, कोणी अजून राहिलं असेल तर सर्व उपस्थित जे बाहेर बसून ऐकतात त्यांच्यासुद्धा सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होऊन कीर्तन सेवेला प्रारंभ करते. विठ्ठल विठ्ठल बघा, या अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, हा अभंग आपल्या जीवनात खूप महत्त्वाचा आहे. आपण जसं प्रश्नोत्तर लिहित असताना व्हेरी इम्पॉर्टंट असं काही वेळेला लिहितो, IMP लिहितो, तसाच हा गाथ्यामधला IMP आपल्या व्यवहारातल्या जीवनासाठी खूप महत्त्वाचा अभंग आहे, सगळ्यात महत्त्वाचा अभंग आहे हा. कारण प्रपंच आणि परमार्थ हे दोन्ही साध्य करण्यासाठी नेमकं काय लागतं हेच याच्यामध्ये जगद्गुरूंनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर अभंगाचा सरळ सरळ अर्थ असा आहे, ज्याच्यामध्ये आपुल्या हिता जो असे जागता, जो जन्माला आलेला आहे, मनुष्य देहाला आलेला आहे, तो आपलं हित कशात आहे हे जाणणारा आहे, त्याचे माता पिता धन्य आहे म्हणतात. महाराज काय सांगतात, त्या मुलांना धन्यता नाही देत तर त्यांच्या आईवडिलांना धन्यता देतात. पुढच्या चरणामध्ये कुळी कन्यापुत्र, ज्या कुळामध्ये
कन्या आणि पुत्र सात्विक जन्माला येतात, त्यांचा आनंद फक्त देवालाच वाटत नाही तर प्रत्यक्ष भगवंताला वाटतो. आणि मग ही सात्विक मुलं कशी असतात, आपण ओळखायचं कसं ही सात्विक आहेत? कारण ओळखण्यासाठी आपल्याला काहीतरी खूण पाहिजे, होय की नाही? एखादी गोष्ट ओळखण्यासाठी, जसं आता मतदानासाठी जाताना आपल्याकडे आधार कार्ड पाहिजे असतं, होय की नाही? किंवा मतदान ओळखपत्र पाहिजे असतं, त्याशिवाय आपल्याला कुठेही मतदान करता येत नाही. तसं ही ओळख आहे, ही सात्विक मुलं आहेत. कसं ओळखायचं तर गीता भागवत करीती श्रवण. जी मुलं गीता भागवत कीर्तन प्रवचन भजन हे श्रवण करतात, ऐकतात आणि अखंड चिंतन, नुसतं श्रवणच करत नाहीत, नुसतं कानानंच ऐकतात असं नव्हे, तर अखंड चिंतन विठोबाचे, सदोदित मनामध्ये त्यांच्या भगवंताचं चिंतन असतं. म्हणून जगद्गुरू तुकोबराय सांगतात, तयाचा हरिक तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा. हे सगळा जो पूर्ण अभंग सांगितला, त्याचे आईवडील सात्विक आणि सात्विक मुलं, आणि ही काय करतात हे जे सांगितलं, ह्या सगळ्यांचं जगद्गुरू तुकोबराय काय म्हणतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, त्यांची आम्हाला सेवा घडू दे. त्याच्यासारखा जगात आनंद दुसरा कोणताच नाही. विठ्ठल 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 बघा, अभंगाचा अर्थ आपण सरळ सरळ बघितला. आता या अभंगाची आज खूप गरज आहे. प्रत्येक घराघरामधली आई किंवा वडील म्हणतात की आमची मुलं आमचं ऐकत नाहीत, आमचा काळ वेगळा होता पण आत्ताची मुलं ऐकत नाहीत. याचं उत्तर या अभंगामध्ये आपल्याला शोधायला मिळतं, ते पुढं सांगणार आहे मी. पण हा प्रत्येक घरामध्ये प्रश्न आहे, का ऐकायला मिळत नाही ते या अभंग जर तुम्ही लक्ष देऊन ऐकला तर लक्षात येईल. तर आपुलिया हिता जो असे जागता, या मनुष्य देहाला आल्यानंतर आपलं हित कशात आहे हे जो ओळखतो. आता मनुष्य देहालाच आल्यानंतर असं का म्हटलं तर आहार निद्रा भय आणि मैथून या 4 गोष्टी प्रत्येक प्राण्यांच्या मध्ये आहेत. बघा, आपण जेवण करतो, बैल कडबा खातात, म्हणजे आहारसारखा आहे. आपण आहार घेतो तसं ते पण आहार घेतात. निद्रा झोप आपल्याला आहे, प्राण्यांनाही झोप आहे. भय भीती, मरणाची भीती प्रत्येक माणसाला आहे तसं प्रत्येक प्राण्याला आहे. आणि भय निद्रा उत्पत्ती म्हणजे मैथून म्हणजेच उत्पत्ती, जगाची उत्पत्ती करणं. आपण जसं बाळाला जन्म देतो तसं प्राणीसुद्धा बाळाला जन्म देतात, म्हणजेच जगाची उत्पत्ती करणं हे माणसामध्ये आहे तसं प्राण्यांच्यामध्ये. ह्या 4 गोष्टी मनुष्यामध्ये आणि प्राण्यांच्यामध्ये समान आहेत. पण भगवंतानं माणसाला बुद्धी नावाची चीज जादा दिलेली आहे. म्हणून माऊली हरिपाठामध्ये सुद्धा आपल्याला सांगतात, हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ म्हटले. नर हा शब्द वापरलाय, म्हणून किती महत्त्वाचे एक एक माऊलींचे शब्द आहेत. हरी बुद्धी जपे तो नर दुर्लभ. किंवा माऊलींची एक सुंदर ज्ञानेश्वरीतली ओवी आहे, जैसी दीपकलिका धाकुटी परी बहुते जाते प्रगटी, तैसी सद्बुद्धी थे कुटी म्हणू नये. ज्याच्याजवळ सद्बुद्धी आहे, चांगली बुद्धी आहे, ती थोडी म्हणू नका म्हणतात, कारण ती बुद्धीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. कुणाला कसं फसवावं, कुणाला काय करावं याच्यामध्ये बुद्धी वापरण्यापेक्षा आपण ज्या देहाला आलोय त्याच्यासाठी आपलं हित करण्यासाठी बुद्धी वापरली पाहिजे. म्हणून आपलं हित कशात आहे हे ओळखण्यासाठी 2 गोष्टींची आवश्यकता आहे. पहिली गोष्ट मनुष्य देह. आता मी सांगितलं की मनुष्य देहाचं महत्त्व, आणि दुसरं संत संग. ह्या 2 गोष्टीमुळंच आपलं हित आपण साधू शकतो. आता पहिलं गोष्ट मी सांगितली मनुष्य देह. तर मनुष्य देह हा का महत्त्वाचा आहे बघा, पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत् सर्व पुनर्लभ्यम न शरीर पुन्हा पुन्हा. पुनर्वित्तम, एकदा गेलेली संपत्ती आपल्याला पुन्हा मिळते. पुनर्मित्र, मित्र सोडून गेला तर दुसरा मिळतो. पुनर्भार्या, पत्नी सोडून गेली तर दुसरी मिळते. पुनर्मही, जमीन गेली तरी दुसरी घेता येते. एतत् सर्व पुनर्लभ्यम,
हे सगळं काही पुन्हा पुन्हा लाभतं, पण न शरीर पुन्हा पुन्हा. हे सगळं पुन्हा मिळतं, पण माणसाला देह हा मनुष्यजन्म एकदाच मिळतो. जसं आई वडील हे माणसाला एकदाच मिळतात. लक्षात घ्या, आई वडील हे माणसाला एकदाच मिळतात, तसं मनुष्य देह हा सुद्धा माणसाला एकदाच मिळतो. कारण पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी. पाप आणि पुण्य जेव्हा समान होतं तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. मग आता पाप कशाला म्हणायचं आणि पुण्य कशाला म्हणायचं? अहो, जगद्गुरूंनी तुकोबांनी खूप सुंदर व्याख्या सांगितलेली आहे. पाप ते परपीडा आणि पुण्य ते परोपकार. पाप दुसऱ्याला त्रास देणं, मग तुम्ही शाब्दिक, कायिक, वाचिक, मानसिक कोणत्याही पद्धतीनं त्रास दिला, शब्दानं दिला, मारहाण केली तरी, किंवा मनानं जरी वाईट चिंतन केलं तरी सुद्धा ते पापच आहे. कारण पाप ते परपीडा आणि पुण्य ते पर उपकार. आणि तुम्ही दुसऱ्यांच्यावर जर उपकार केले तर ते पुण्य आहे. म्हणून हे दोन्ही जेव्हा समान होतं तेव्हा माणसाचा जन्म मिळतो. आणि हा जन्म किती दुर्मिळ आहे, नाथ महाराज आपल्याला सांगतात. दुर्मिळम मनुष्य देहो देहिनाम क्षणभंगुरा. भागवतामध्ये सांगितलेलं आहे. मनुष्य जन्म हा अगोदर दुर्मिळ आहे, त्यात क्षणभंगूर आहे. आपल्याला माहीत आहे सगळ्यांना की क्षणभंगूर आहे. क्षणिक जीवित न भरवसा, न केला सहसा संत संग. आपलं जीवन हे खूप क्षणिक आहे, कधी जाईल सांगता येत नाही. आपण म्हणतो बघा, अहो आत्ताच आमच्याबरोबर बोलत होता, घरी जाईपर्यंत नुसतं घास गिळण्याची सुद्धा सत्ता नाही, ओठापर्यंत नेलेला चहा सुद्धा पिता येत नाही, तोपर्यंत अटॅक येतो. म्हणजे क्षणाचा तरी भरवसा आहे का माणसाच्या? नाही. म्हणून क्षणभंगूर नाही भरवसा. किती महत्वाचं हे क्षणिक आहे हे. म्हणून एका ठिकाणी नाथ महाराज भागवतामध्ये आपल्याला सांगतात, भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परम भाग्याची संपत्ती. भारत देशामध्ये जन्माला येणं आणि त्यात मनुष्य जन्म प्राप्त होणं हे सगळ्यात श्रेष्ठ परम भाग्य आहे म्हणतात. भाग्य कशाला म्हणायचं ते ह्याला की भारत देशामध्ये, आता भारत देशामध्येच नाथांनी का सांगितलं आपण लक्ष देऊ नाही का? आता दुसऱ्या देशाचं का नाव घेतलं नाही? आपण म्हणतो बघा, भारत माता म्हणतो, पाकिस्तान माता म्हणतो का? अमेरिका माता म्हणतो का? नाही, फक्त आपल्या भारत देशालाच माता म्हणतो. त्याचंही कारण तेच आहे की भारत का श्रेष्ठ आहे. म्हणून नाथ महाराज सुद्धा सांगतात आपल्याला की भरतखंडी म्हणजे भारत देशामध्ये जन्म. आता व्यवहाराच्या दृष्टीनं बघितलं तर आपला भारत देश कुठं आहे लक्षात घ्या. अमेरिका जगाच्या दृष्टीनं तिजोरी आहे, फ्रान्स जगाच्या दृष्टीनं फॅशन शो आहे, चीन जगाच्या दृष्टीनं सैन्यघर आहे, आणि आपला भारत देश जगाच्या दृष्टीनं देवघर आहे, आणि त्या देवघरातील माणसं आपण आहोत. म्हणून या भारत देशातला प्रत्येक मुलगी, प्रत्येक स्त्री, प्रत्येक पुरुष, प्रत्येक मुलगा हा पवित्रच असायला हवा. कारण देवघर म्हटलेलं आहे आपल्या देशाला. मग देवघर म्हटल्यावर त्या देवघरातला देव कसा असावा ते पूर्ण या अभंगामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून मनुष्य देह हा खूप महत्त्वाचा आहे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. अनिक ज्ञान नाही कोठे, अनिक ज्ञान नाही कोठे, अनिक ज्ञान
देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन याच देही घडे देवाचे भजन. बघा, याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. दुसऱ्या कोणत्याही जन्मामध्ये हे ज्ञान नाही, फक्त मनुष्य जन्मातच आहे. म्हणून नामदेव महाराज सुद्धा सांगतात आपल्याला, मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा देई विवेक संत जना. माणसाच्या जन्माचं सार्थक घडण्यासाठी हा जन्म आहे. कारण देवे दिला देह भजना गोमटा, पण आपण भोजना गोमटा फक्त केला. कारण भोजन जितकं महत्त्वाचं आहे तितकं भजनही महत्त्वाचं आहे. भोजन करने से शरीर को मजबूती मिलती है. बघा, भोजन करने से शरीर को मजबूती मिलती है, लेकिन भजन करने से दिल को मजबूती मिलती है. भजन करने से दिल को मजबूती मिळते. कारण आपलं हृदय इतकं पवित्र होतं आणि प्रगल्भ होतं, म्हणजे संकुचित राहत नाही. कारण माणसातच देव आहे. देवाचे भजन हे याच देही घडे असं का म्हटलंय, तर माणसामध्येच देव आहे. पण आपण तो विसरून गेलोय. म्हणून आपल्याला हे आठवण करून देण्यासाठी संत सांगतात की याच देही घडे देवाचे भजन आणि हे ज्ञान नाही कोठे. हे नश्वर असलं तरी शरीर, ह्या नश्वरातूनच ईश्वराचा शोध घ्यायचा आहे. म्हणून अखंड जया तुझी प्रीती मजदे तयाची संगती. म्हणून दुसरं आहे ते संत संगत. तुझी प्रीती घडण्यासाठी संतांची संगती महत्त्वाची आहे. पहिलं मनुष्य देह बघितलं, दुसरं आहे ते संत संगत. संत संगत खूप महत्त्वाचे आहे. आपण एखाद्याला म्हटलं, अहो गायकवाड मॅडमचं आज कीर्तन आहे, चला की येत आहे का. तिला काय काम आहे, ह्या गावासनं त्या गावास कीर्तन करत हिंडत असेल, आम्हाला धारा पाणी जनावरं पोरं ढोरं सगळं. अहो मी काय सोडून आले का सगळं. मला पण मुलं बाळं नोकरी संसार हे आहेच. मी काय कुणी महाराज नाही, मी तुमच्यातलीच एक आहे. पण आपल्याला दोन्ही साध्य करायचं आहे, प्रपंच आणि परमार्थ. तुमच्यापेक्षा वेगळी नाही, हे सगळ्यांना आहे. काम धंदा सगळं करून हे करायचं आहे. एक स्त्री जर घरातली शिकली तर पूर्ण कुटुंब ती सुशिक्षित करू शकते. हे मी का म्हणते, मग ते नुसतं शिक्षण पोट भरण्याचं नको आहे, तर भगवंताचं जितकं अध्यात्म आपण कळून घेतो तितकंच आपल्याला विज्ञानसुद्धा कळतं. पण ज्याला अध्यात्म कळत नाही ते विज्ञानसुद्धा समजू शकत नाही. एका अंगानं जर विचार केला तर फक्त विज्ञान जर मानणारे असतील तर ते अध्यात्माला मानत नाहीत. पण दोन्हींची सांगड जो जीवनामध्ये घालतो त्याला आयुष्यात कधीही काही कमी पडत नाही. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांचं ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल, हे लक्षात घ्या. म्हणून संगत कशी असावी हे खूप महत्त्वाचं आहे. एक उदाहरण सांगते छोटंसं. एक राजा असतो, शिकारीला गेलेला असतो आणि त्याचं जंगलात वाट चुकते. वाट चुकल्यानंतर एका ठिकाणी त्याला दिवा दिसतो. संध्याकाळची वेळ असते. दिवा दिसल्यानंतर त्या घरात जावं असं वाटतं, तर बाहेर एक पोपट तिथं पिंजऱ्यामध्ये ठेवलेला असतो. एक मोठा असं म्हणजे बंगला असतो, त्या बंगल्यामध्ये पोपट असतो बाहेर. तो पोपट जसा हा जवळ जाईल त्या बंगल्याच्या, तसा तो पोपट मोठ्यानं बोलायला लागतो, तुला मारून टाकीन, तुला कापून टाकीन. अरे बापरे म्हणतो हा राजा, हा पोपटच असला तर या घरातली माणसं कशी असतील. म्हणून राजा त्या घरात न जाता तसाच पुढं जातो. पुढंही तसाच त्याच पद्धतीचा बंगला दिसतो. त्या बंगल्यात सुद्धा एक पोपट असतो आणि तो पोपट असाच बाहेर पिंजऱ्यामध्ये असतो. तो पोपट म्हणतो, या या बसा बसा, या या बसा बसा. मग तर राजाला वाटतं तो पण पोपट आणि हा पण पोपट, पण हा पोपट असा का आणि तो पोपट तसा का, असा प्रश्न पडतो. राजा या या म्हटल्यानंतर तिथं जातो. त्याला ते रहस्य जाणून घ्यायचं असतं की हा पोपट असा का बोलतो. तिथं गेल्यानंतर तो पोपट बोलायला लागतो, राजेसाहेब आम्ही एकाच आईच्या पोटी जन्माला आलेलो आहोत. तो पोपट तुम्ही जो बघितला तो माझाच भाऊ आहे. बघा
पण तो एका दरोडेखोराच्या संगतीत वाढला आणि मी एका वारकऱ्याच्या संगतीत वाढलो, म्हणून आमच्या दोघांच्यातला हा फरक आहे. म्हणजे संगत कुणाची करावी, कोण आपल्या संगतीत आहे त्याच्यावर आपलं जीवन अवलंबून असते. समजा एखादी वाईट गोष्ट करायला वेळ लागत नाही. बघा, एखाद्याला म्हटलं की काय हो दादा, ह्या वर्षी आषाढी वारी जवळ आले आणि ह्या वर्षी माळ घाला बरं का तुम्ही. नाही, घरात विचारून सांगतो म्हणतात. तो विचारतो घरात, पण 5 वर्ष त्याला निघून जातात. त्याला किती वेळ लागतो? 5 वर्ष निघून जातात आणि परत माळ घालायचा विचार करूया म्हणतो. म्हणजे आयुष्य असंच जातं. पण तेच जर एखाद्या मित्राला त्यांनी म्हटलं, अरे माझ्या पैशाची देतो, चल की इथं जवळच आहे दुकान म्हटल्यावर कळलं असेल तुम्हाला कशाचं ते. स्वतः माझ्या पैशाची म्हटल्यावर लगेच पाय तिकडे पळ, त्याला काळ वेळ नाही तया लागी, अशी त्यांची अवस्था तिथं होते. त्याला मात्र काळ वेळ लागत नाही. असाच एक दारोडा संध्याकाळी पिऊन येतो. बायको वाट बघत बसलेली असते जेवायसाठी, संध्याकाळची वेळ असते. आणि तो आल्यानंतर म्हणतो, हे बघ, मी जर या देशाचा पंतप्रधान झालो तर एका रात्रीत देश बदलून टाकीन. ती बायको म्हणते, होय देश बदला तुम्ही, पण अगोदर माझं पायातलं चप्पल तर बदला. सकाळदरनं माझं एक घातले, तुमचं एक घातले, गावभर हिंडून आलायचा. चप्पल बदलायची अक्कल नाही, देश बदलायला चालले. मग अशा वेळेला देश बदलणं जाईल का? त्यासाठी विचारांची पेरणी चांगली झाली पाहिजे. कारण थोडं जरी तुमच्या कानावर पडलं नामस्मरण तर ते सांडी विखुरी गेले म्हणूनही काही. म्हणजे जसं आपण पेरणी शेतामध्ये केल्यानंतर त्यातलं थोडं तरी उगवतंच. ते जसं काहीच उगवत नाही असं होत नाही, थोडं का होईना उगवतं. तसं कानावर शब्द जरी पडले तरी थोडं तरी त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होत असतो. म्हणून संगत महत्त्वाची आहे. संगत करले संतन की, संतन की संग लागो रे, संतन की संग लागो रे, वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी 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 बनेगी. संतन के संग लागो रे, संतन के संग लागो रे, वो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लागो रे, तेरी अच्छी बनेगी. बघा, म्हणून मनुष्य देह आणि संत संघ हे खूप महत्त्वाचे आहे. आपलं हित जर समजून घ्यायचं असेल तर ह्या 2 गोष्टींची खूप आवश्यकता आहे. मग हित कशाला म्हणायचं? हित ते करावे देवाचे चिंतन, भगवंताचं चिंतन करणं हेच काय आहे? हित आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय अभंगाचं पहिलं चरण, आपुलिया हिता जसे जागता, 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 आपुलिया हिता जसे जागता. धन्य माता पिता तयाची, धन्य माता पिता तयाची, तुझी कन्या पुत्र होती जे
सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक कन्या माता पिता दयाची गणमाता पिता दयाची गणमाता पिता दयाची गणमाता पिता दयाची पुत्र होती सात्विक कन्या पुत्र होती सात्विक कन्या पुत्र होती सात्विक कन्या पुत्र होती जे सात्विक आपोलिया हिताने धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया आपोलिया हिताने धन्य माता पिता दयाचिया धन्य माता पिता दयाचिया. बघा, आपुलिया हितात जो असे जागता. आपण काय म्हणतो, गाडी बंगला घरदार शेती म्हणजे आपलं हित असं म्हणतो. पोरांना मागं कमवायला काय ठेवायचंच नाही, सगळं कमवून त्यांना द्यायचं आणि परत पोरं का बिघडली म्हणून दुसऱ्याला प्रश्न विचारायचे. त्यांना सुद्धा कष्टाची सवय असली पाहिजे, कारण त्यांनी जर तुम्ही काय कष्ट केले याची जाणीव नसेल तर त्या तुम्ही कमवलेल्याचा काही उपयोग होत नाही. आणि त्याच्यासाठी काय आहे, आपुलिया हिता जो असे जागता, हे हिताकडं जो येतो, इकडं जागा आहे, त्याचे आई वडील धन्य आहेत म्हणतात. पहिल्यांदा आई वडिलांना धन्यता दिली. मुलं जर हित जाणणारी असतील तर देव त्यांच्या आई वडिलांना धन्यता देतो, त्या मुलांना नाही. कारण आई वडिलांच्या संस्काराशिवाय मुलं घडूच शकत नाहीत. एका ठिकाणी संत तुकडोजी महाराज म्हणतात, ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्माला संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. घे 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 हरिनाम घे, माया सारी सोडून दे, नशिबाला तू हात लावून रडशी ढाई ढाई, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, तू म्हणशील घरदार हे इथंच राहील सार, मेल्यावरती आपलं घर गावाच्या बाहेर. ऐक मानवा भाई तू राम नाम घेई, नरासारखा नर जन्माला संसारा पायी, या संसारा पायी, या संसारा पायी. बघा, आपण म्हणू की बंगला गाडी, कुणालाही बंगल्यात जाळलं जात नाही, शेवट बाहेरच असतं. तुम्ही किती मोठ्या बंगल्यात राहता यापेक्षा तुम्ही किती जणांच्या हृदयात राहता हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात घ्या. आप हर रोज मंदिर में जाए ये जरूरी नहीं. हे कशासाठी वाक्य सांगते मी, आत्ता एक वाक्य वापरलं की किती मोठ्या तुम्ही बंगल्यात राहता याच्यापेक्षा तुम्ही किती जणांच्या हृदयात राहता हे महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी हे वाक्य सांगते, आप हर रोज मंदिर में जाए ये जरूरी नहीं. आप हर रोज मंदिर में जाए ये जरूरी नहीं, लेकिन आप जहाँ जहाँ भी जाए वहाँ मंदिर बन जाए, वहाँ मंदिर बन जाए. आपण जिथं जिथं जातो तिथं मंदिर बनलं पाहिजे. याचा अर्थ ती लोक आपलीशी झाली पाहिजेत, त्यांच्या हृदयात आपण राहिलं पाहिजे. यालाच आपण माणुसकी हे नाव देतो.
आणि ती माणुसकी आज संपत आलेली आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात, आपल्या हिता जो असे जागता धन्य माता आणि पिता. आता पहिला शब्द माता वापरलाय आणि दुसरा शब्द पिता वापरलाय. आईला महत्त्व दिलेलं आहे. बघा, आपण म्हणतो की बायकांना काय कळत नाही, बायकांना काय अक्कलच नसते, पण इथं संतांनी माता हा शब्द पहिला वापरलाय. लक्षात घ्या. कारण माऊली एका ठिकाणी सांगतात, या रे लहान थोर याती भलती नारी नर. पहिला नारी शब्द आहे. हे मी का सांगते, बऱ्याच ठिकाणी वाक्य ऐकलेलं आहे. बायकांनी कीर्तन करायचं नाही, बायकांचं कीर्तन ऐकायचं नाही, बायकांनी भजन करायचं नाही. कुठं लिहिलेलं आहे का हे? कुठल्या संतांनी आपल्याला असं सांगितलेलं काय? उलट सगळ्या संतांची मांदियाळी वाळवंटात यायची. त्याच्यामध्ये माझी मुक्ताबाई होती, जनाबाई होती, ह्या स्त्रियाच होत्या. आणि तरीसुद्धा आपण त्यात भेद करतो, कारण हे संतांना मान्य नाही. भेदाभेद भ्रम अमंगळ. तुम्ही एवढा जरी भेद केला तर तो अमंगळ आहे. कारण माझी मुक्ताई नसती तर माझे ज्ञानदादा नसते, आज ज्ञानेश्वरी नसती. बघा, जिजाऊ नसत्या तर तुकोबा नसते, राजमाता जिजाऊ नसत्या तर शिवबा नसता. ह्या प्रत्येक मोठ्या होणाऱ्या व्यक्तीमागे प्रत्येक स्त्री आहे, हे लक्षात घ्या. तितकीच मोलाची स्त्री आहे. म्हणून कबीरदास एका ठिकाणी म्हणतात, नारी नरकी खान जिस खान से जन्म लिया राम कृष्ण हनुमान. किती महत्वाची आहे. नारी ही नुसती नारी नाही तर ती जगाची निर्माती आहे. कारण माता आणि माती याच्यामध्ये वेलांटीचा फक्त फरक आहे. माता जी जन्माला घालते आणि माती शेवटी आपल्यामध्ये सामावून घेते, ती माती. जे माता आणि माती याच्यात वेलांटीचाच फक्त फरक आहे. म्हणून ती माता श्रेष्ठ आहे. म्हणून धन्य माता पहिला शब्द आहे आणि नंतर पिता शब्द आहे. आता आई वडील कसे असावेत हे खूप महत्त्वाचं आहे. कुठल्या आई वडिलांना धन्यता देतात जगद्गुरु तुकोबाराय, आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे. कुठल्या आई वडिलांना धन्यता देतात? कारण आई वडील सगळेच होतात, पण कृपावंत आई वडील थोडेच आहेत. आई वडील कुणी होऊ शकतं, पण कृपावंत असणं महत्त्वाचं आहे. म्हणून धन्यता कुठल्या आई वडिलांना दिलेली आहे तर एक सुंदर सुभाषित आहे, सुशीलो मातृपुण्येन. बघा, एखादा मुलगा आपल्याला कसं वाटतं की रामासारखा जन्माला यावा, होय का नाही? इथं बसलेल्या सगळ्या माता पित्यांच्यासाठी हा श्लोक आहे. प्रत्येकाला वाटतं की आपला मुलगा सुशील, सौजन्यवान, हुशार, तेजस्वी जन्माला यावा, प्रभू रामचंद्रासारखा जन्माला यावा, असं प्रत्येकाला वाटतं. पण त्या मुलामध्ये 4 पुण्यही एकत्र आल्याशिवाय तो मुलगा तसा निर्माण होत नाही. मग ही 4 पुण्य कुठली ते दोन्ही आईवडिलांनी लक्षात घ्यायचं आहे. कारण आपलं आत्मपरीक्षण आपण करायचं आहे. आपली मुलं आणि आपण आईवडील कसे आहोत ह्या सुभाषितावरून तुमच्या लक्षात येईल. सुशीलो मातृपुण्येन पितृपुण्येन चतुरता उदारो वंश पुण्येन आत्मपुण्येन सभाग्यता. सुशील मुलगा असेल तर आईचं पुण्य, चतुर मुलगा असेल तर वडिलांचं पुण्य, उदार मुलगा असेल तर त्या वंशाचं पुण्य आणि भाग्यवान मुलगा असेल तर त्याचं स्वतःचं पुण्य. लक्षात घ्या. म्हणून ही 4 पुण्य एकत्र आल्याशिवाय सात्विक मुलं जन्माला येत नाहीत. आणि ही सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी येणारे जे जन्माला घालणारे जे माता पिता आहेत त्यांना जगद्गुरु तुकोबाराय धन्यता देतात. म्हणून अभंगाचं दुसरं चरण, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या पुत्र होती सात्विक, कुळी कन्या
देवा तवाचा हरी वाटे देवा तवाचा हरी वाटे देवा तुझे पुत्र तुझे सत्विक तुझे सात्विक तुझे कन्या पुत्र होती जय सात्विक तुझे कन्या पुत्र होती जय सात्विक पुत्र ये सात्विक तुझे कन्या पुत्र होती सात्विक तुझे कन्या पुत्र होती जय सात्विक तुझे कन्या पुत्र होती जय सात्विक बघा कुळी कन्या पुत्र. आता इथं परत आणि कन्या हा शब्द पहिल्यांदा आहे. म्हणजे कन्या हा शब्द आता ती सुद्धा स्त्रीच आहे. आता कन्याच इथं का म्हटलं? आई वडील भाग्यवान असले तर मुलंसुद्धा भाग्यवान जन्माला येतात. पण आता मुलगी इथं म्हटलं, आई वडिलांचं सांगताना परत आणि मुलीचं कसं काय सांगितलं, किंवा मुलाचं कन्या आणि पुत्र असं का सांगितलं? तर त्याचंही महत्त्वाचं कारण आहे. बघा, कन्या आणि पुत्र हे आपण कधी म्हणतो? अगदी लहान वयामध्ये असताना आपण म्हणतो. तर एक गोष्ट लक्षात घ्या, भागवतामध्ये भक्त प्रल्हाद यांनी आपल्याला बाल वयातच भक्ती करायला सांगितलेली आहे. कन्यापुत्र का म्हटले हे आपण विश्लेषण लक्षात घेतोय की भागवतामध्ये बाल वयातच आपण म्हणतोय रिटायर झाल्यानंतर बघायला येईल, किंवा तुझं काय वय झालं का, एखाद्या शेजारच्या मुलाला म्हटलं की चल आज कीर्तन आहे, तिच्या आईच अगोदर म्हणते अहो त्याचं खाया पियाचं वय त्याला कुठं नेत आहे आत्ताच, त्या भानगडीत आमचं पोरगं नसते. म्हणजे ही भानगड, म्हणजे काय चांगलं आणि काय वाईट हे आईवडिलांना जर कळत नसेल तर ती मुलं कशी घडणार? त्यासाठी अगोदर मुलं घडण्यासाठी अगोदर आईवडील तसे असावेत. कारण आपण म्हणतो की शिवाजी महाराज जन्माला यायला पाहिजेत अगोदर, पण शिवाजी महाराज जन्माला येण्या अगोदर जिजाऊ जन्माला यायला पाहिजे. प्रत्येक स्त्रीनं हे संस्कार करणं महत्त्वाचं आहे. घराचं मंदिर करणं आपल्याच हातात आहे, लक्षात घ्या. कारण का तर बळीराजा हा अन्न कमवत असतो, पण दान करणारी घरातली माताच असते, लक्षात घ्या. हे जसं आहे, प्रत्येक पुरुष हा घरातून बाहेर जास्त काळ असतो आणि मुलं ही स्त्रियांच्या म्हणजे आईच्या सानिध्यात जास्त असतात. त्यामुळे आईही संस्कार करणारी जास्त असते त्यांच्यावरती, आईच्या सानिध्यात दिवसभर असतात. त्यामुळं मुळात एक जर आई शिकली तर घर संपूर्ण संस्कारित होऊ शकतं. आणि त्यासाठी आता कुळी कन्या म्हटलेलं आहे. तर लहानपणापासून जर ह्या भक्तीचा नाद असेल, म्हणजेच काय, जसं आपण देवाला ताजं टवटवीत फूल वाहतो, हुंगलेलं पायदळी तुडवलेलं नाही वाहत, तर देवाला ताजं टवटवीत जसं फूल वाहतो तसं शरीर हे ताजं टवटवीत आहे तोपर्यंतच तिकडे व्हायला पाहिजे. मी म्हणणार नाही की तुम्ही घर दार संसार सोडून हेच करा, नाही, दोन्हीही साध्य करता आलं पाहिजे. आपण किती वेळ त्याच्यामध्ये घालवतो इतर गोष्टीमध्ये आणि किती वेळ इकडे घालवतो याचाही आपण विचार केला पाहिजे. मोबाईलमध्ये 4 तास बसतो आपण एकसारखं, पण इकडं 2 तास नव्हे 1 तास प्रवचन जरी असलं तरी ऐकायला माणसाला नको वाटतं. आणि मोबाईलमध्ये 4 तास काय बघत असतो हे त्याचं त्यालाही कळत नसतं, पण 4 तास त्यात गेलेलं त्यालाही कळत नसतं. म्हणजे असं इतकं वेळ लागले सर. मी म्हणणार नाही की मोबाईलमध्ये तुम्ही बघू नये, काय बघावं आणि काय बघू नये हे मुलांना आईवडिलांनी शिकवलं पाहिजे. आणि कन्या हा शब्द का वापरला, पुत्र हा शब्द का वापरला, आता भक्त प्रल्हाद यांनी बालवयातच का करायला सांगितलं, त्याचं कारणच हे आहे की लहानपणी मानसशास्त्रीयदृष्ट्या लहानपणी जे आपल्या मनावर कोरलं जातं ते कायम स्वरूपी टिकणार असतं. आणि हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते, कारण लहानपणापासून मी या वारकरी संप्रदायाचा अनुभव घेतलेला आहे.
कारण माझा वारकरी संप्रदाय 98% काम करतो आणि सरकार फक्त 2% काम करतं. तुम्ही म्हणणार कसं? वारकरी संप्रदाय 98% काम करतो. याचा अर्थ असा, एखादा गुन्हा घडल्यानंतर मग तिथं सरकार येतं, मग तिथं पोलीस येतात. पण गुन्हा घडूच नये याची काळजी घेणारा फक्त आणि फक्त माझा वारकरी असतो, लक्षात घ्या. म्हणून जगात वारकरी संप्रदाय श्रेष्ठ आहे. मग या वारकरी संप्रदायामध्ये सगळ्यांना अधिकार आहे. या रे लहान थोर, याती भलती नारी नर. बरं, हे काही ग्रहाधिक आगवे काही नलगे ते जावे, ह्याचा त्याग करून जंगलात डोंगरात भगवी वस्त्र परिधान करून तुम्हाला जायचं नाही. याच देही याच डोळा भोगीचे मुक्तीचा सोहळा. ह्याच देहामध्ये असताना ठाईच बैसोणी कराय एक चित्त, आवडी अनंत आळवावा. मग तुम्ही घरात साधी भाजीला फोडणी टाकताना सुद्धा एखादा अभंग म्हटला, भाकरी करताना एखादा अभंग म्हटला, तर ते खाणारे घरातले सुद्धा सात्विक होतील, हे लक्षात घ्या. कारण अन्न हे जेव्हा आपण काही न नामस्मरण करता जेव्हा अन्न तयार करतो तेव्हा ते फक्त अन्न असतं, आणि जेव्हा नामस्मरण करून जेव्हा स्वयंपाक करतो तेव्हा त्याचा तो प्रसाद झालेला असतो, लक्षात घ्या. म्हणून नामस्मरण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आजच्या या 3ऱ्या दिवसामध्ये नामस्मरणापर्यंत पहिल्या दिवशी नामस्मरणाची भक्ती सांगितली जाते, 2ऱ्या दिवशी आणि 3ऱ्या दिवशी भक्ती प्रापंचिक आणि पारमार्थिक भक्ती सांगितली जाते. त्यापैकीच आजचा अभंग आहे की ही भक्ती कशी करावी. मग कन्या आणि पुत्र का म्हटलं? 10 वर्षे बालपण 20 वर्षे तारुण्य. बघा, 10 वर्षामध्ये बालपण असतं, 20व्या वर्षापर्यंत तारुण्य असतं. 10 वर्षे बालपण 20 वर्षे तारुण्य, अंगी भरला मदन मग कैचा सावधान. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. बघा, सावधान हा शब्द तुम्ही ऐकलाय की नाही सगळ्यांनी? कधी ऐकलाय सांगा सावधान शब्द? कुठं ऐकलाय? लग्नात ऐकलाय. पण खरोखर लग्नातली सावध असतात का? आजच मी लग्नाला जाऊन आले, पण लग्नातले ते नवरा नवरीच सावध नसतात. कारण कोण वराडी जेवले की नाही काय नाही याच्याशी त्यांचं देणं घेणं काहीही नसतं. नवरीचं पण नसतं आणि नवऱ्याचं पण नसतं. मग ते सावध आहेत का इकडं? नाही. बघा, सावधान आपण सावधान ज्यांच्यासाठी म्हणतो तीच सावध नसतात. कारण कसं होतं, नवरा पण उतावीळ झाले असतो, कधी एकदा तिला हार घालीन, आणि ती पण उतावीळ असते, त्याला कधी एकदा हार घालीन. तो एकदा असंच हार घालतो, तिला पटकन हार घालतो. तोपर्यंत तिच्या मैत्रिणी कुरवल्या म्हणतात, अगं घाल की तू पण, टाक पटकन टाक पटकन. कारण तो उंच असतो, तिला हार घालायचा असते म्हणून तिला उंच करतात. तोपर्यंत तो मान असं करतो, अगं टाक पटकन. ती म्हणते नेम नाही माझा, नेम चुकल. आणि बरोबर अगं टाक, काय होतं तिला टाक, तर ती बरोबर ती टाकते, तसं जाऊन पडतो बामणाच्या गळ्यात. मग सावध आहे का तिथं? ही नवरा नवरी तर सावध आहेत का? नाहीत सावध. म्हणून सावध असलं पाहिजे. हे जसे सावधान नाहीत तसं आपण ह्या मनुष्य देहामध्ये सुद्धा सावध असलं पाहिजे. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. मग 30 वर्षे होती मागे दारा पुत्र लागती, संसार लागे पाठी मग कैचा परमार्थी. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. 40 वर्षे झाली डोळा 40 आली, 40 वर्षे झाली डोळा 40 आली. डोळा भुरळ पडली मग कैचे दूर जवळी,
वाचेवदा नारायण 50 वर्षे होती पडती दातांच्या पंक्ती 50 वर्षे होती पडती दातांच्या पंक्ती श्याम केस शुभ्र होती त्यासी म्हातारा म्हणती सावध सावधान वाचेवदा नारायण सावध सावधान वाचेवदा नारायण साठीची बुद्धी नाठी साठीची बुद्धी नाठी मग हाता आली काठी मग हाता आली काठी वसवस लागे पाटी मागे लागती कारटी सावध सावधान वाचेवदा नारायण सावध सावधान वाचेवदा नारायण वाचेवदा नारायण वाचेवदा नारायण. छान बघा, याच्यामध्ये आपल्या वयाचं 60 वर्षापर्यंत मी सांगितलं, तशी 100 वर्षाची गणना आहे, पण 60 वर्षापर्यंत आपण आत्ताच्या काळात जगू ते सुद्धा सावधानतेनं जगलं पाहिजे, हे याच्यातून सांगायचं आहे. म्हणून कुळी कन्या हा शब्द आहे. कन्या पुत्र ही लहान असतानाच त्यांच्यामध्ये असलं पाहिजे. पण ही जर सावध नसतील तर काय होतं बघा, सावध नसेल तर काय होतं हे सांगायचं आता. उन्मादो मातृदोषेन जर मुलं वाईट वागत असतील, आता मगाशी चांगली वागत असतील तर तो सुभाषित मगाशी सांगितलं की आई वडिलांच्या पुण्याईचं. पण जर मुलं वाईट वागत असतील तर काय होतं इकडे लक्ष द्या. जर मुलं वाईट वागत असतील तर आई वडिलांचा काय दोष असतो. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता. कार्पण्यवंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. कार्पण्यवंशदोषेन आत्मदोषेन दरिद्रता. उन्मादित मस्तिवान जर मुलं जन्माला आली तर तो आईचा दोष आहे. मूर्ख मुलं जन्माला आली तर वडिलांचा दोष आहे. कंजूष मुलं जन्माला आली तर तो वंशाचा दोष आहे. आणि दरिद्री मुलं जन्माला आली तर तो त्याच्या कर्माचा दोष आहे. लक्षात घ्या. म्हणजे ही जर मुलं कुळी कन्या पुत्र जर सात्विक नसतील तर काय होतं हे मला सांगायचं आहे. जर सात्विक नसतील, कारण आज आपल्याला तेच अनुभवायला मिळते, तेच उलट बोलणारी मुलं, उलटं वागणारी मुलं, कुठलीही आज्ञा न पाळणं. कुठलं घर चांगलं ज्या घरामध्ये पती आणि पत्नी एकमेकांचा आदर करतात. लक्षात घ्या, एकमेकांचा आदर करतात, एकमेकांच्या विचारानं वागतात, त्या घरातली मुलं सुद्धा त्यांचं अनुकरण करत असतात. जर घालून पाडून जर प्रत्येक पत्नी जर आपल्या पतीला बोलत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. आणि जर पती सुद्धा तिला जर कमी लेखत असेल तर ते सुद्धा चुकीचं आहे. कारण तिचं थोडंसं तरी कौतुक पुरुष मंडळींनी करायला पाहिजे. कारण काय होतं, अहो तिला काय पाहिजे असतं तुमच्याकडून. मग ती घरदार सांभाळणारी घरातली गृहिणी असू दे, शेतात रोज भांगलायला जाणारी असू दे, किंवा रोज नोकरी करणारी असू दे, तिला फक्त आणि फक्त आपल्या पतीकडून प्रेमाचे 4 शब्द हवे असतात. ती कंटाळून आलेला तिचा कंटाळा सगळा त्या प्रेमाच्या 4 शब्दांनी दूर जातो. पण तिला घरात आल्यानंतर फक्त 4 शब्द हवे असतात. तेच मिळणं कधी कधी दुरापास्त होतं. कारण का, तिचं सुद्धा थोडं फार कौतुक केलं पाहिजे, हे लक्षात घ्या. मी असंच एका कीर्तनामध्ये पत्नीचं थोडं कौतुक करायला पाहिजे असं सांगितलं. आणि त्याच दिवशी एका गृहस्थानी, म्हणजे 15 वर्ष लग्न होऊन झाली होती, पण कधी नीट बोलायचंच नाही. रोज ह्यात मीठच नाही, ह्यात तिखटच नाही, ह्यात कमी, हेच कमी, तेच कमी करायचं, आणि ताट भिरकवायचं ते अगदी उंबऱ्यापर्यंत. म्हणजे त्याला कधी तिनं काय केलं की चांगलंच वाटायचं नाही, आणि कधी त्या दोघांचं पटायचंच नाही. म्हणून एक दिवस तो कीर्तनाला आल्यानंतर त्यानं ऐकलं की बायकोचं थोडं कौतुक करायला शिकलं पाहिजे.
तो त्या दिवशी घरी जातोय. आजपासून आपल्यात बदल करायचा म्हणतोय बायकोचा. आता आजपासून आपण कौतुक करायचं. गेला, ती जेवायची वाट बघत बसली होती. हा गेला आणि जेवायला बसला. जेवायला बसल्यानंतर तो बायकोला घास चारायला लागला. बायको म्हटली 15 वर्षात कधी मला घास चारला नाही ना, आणि आज काय याड लागले का काय, आज घासच कसं काय चारवायला लागले मला. तिला पण आश्चर्य वाटलं. पण असू दे म्हटली, काय तर बदल झाला असेल, आज कीर्तन ऐकून आलं त्या मॅडमचं, काय तर बदल झाला असेल, असू दे म्हटली. तिनं घास खाल्ला, तिनं पण दुसरा घास चालवला. असं दोघांचं थोडा वेळ चाललं. थोड्या वेळानं तो म्हटला, अगं आज काय भारी भाजी केलीस तू, काय टेस्ट आले बघ तुझ्या भाजीला. ती म्हटली 15 वर्ष झालं मी तुम्हाला करून भाजी घालत्या, कधी माझी भाजी गोड लागली नाही. आज शेजारणीनं वाटेभर कालवण दिले तर तुम्हाला गोड लागलं. म्हणजे कौतुक कुठं करावं हे कळलं पाहिजे. जसं टाळी भजनात वाजवावी हे जसं कळलं पाहिजे, तसं कौतुक कुठं करावं हे कळलं पाहिजे. कारण आपण इतर वेळेला रस्त्यानं टाळ्या वाजवत गेलो तर लोक हसतील आपल्याकडे बघून, पण कीर्तनात बसल्यानंतर, भजनात बसल्यानंतर टाळी वाजवलीच पाहिजे. तसं कौतुक कुठं करावं हे सुद्धा प्रत्येकाला कळलं पाहिजे. जसं पुरुषांना सुद्धा महिलांचं कौतुक करावं असं वाटतं, तसं प्रत्येक स्त्रीला सुद्धा आपल्या पतीचं कौतुक करावं असं वाटलं पाहिजे. म्हणणार एखादी स्त्री म्हणणार, इथं मॅडम तुम्ही पण आमच्यातल्याच आहात, पण आमचा नवरा जर रोज, तुम्ही म्हणता की रोज त्याचं दर्शन घेतलं पाहिजे, ती पतिव्रता आहे, पतिव्रतेनं रोज दर्शन घ्यावं, खरं आहे तुमचं. पण माझा नवरा जर रोज लेझिम खेळत संध्याकाळी येत असला तर त्याचं पायच घावत नसलं तर धरायचं कुठलं. म्हणून त्या पतीनं सुद्धा त्या पद्धतीनंच वागलं पाहिजे की तिने नमस्कार करावा, इतकी पात्रता आपल्यात आणली पाहिजे. कारण संसार ही 2 चाकं आहेत, लक्षात घ्या. एकानं पसरलं तर दुसऱ्यानं घर आवरावं, सावरावं. घर असावं घरासारखं, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिवाळा, नकोत नुसती नाती. आज प्रत्येक घराला गिलावा आहे पण ओलावा नाही, लक्षात घ्या. आज प्रत्येक घर घराला लागून आहे पण माणूस मात्र माणसापासून दूर चाललेला आहे. ही वास्तवता आहे. आज आपण बघतो खेडेगावातच एकमेकांच्या घरात जातात. आज माझ्यातलं कालवण तुझ्यात, तुझ्यातलं कालवण माझ्यात. एखादी आजी आजारी असली तर आपण त्यांना एखादी भाजी आवडत असली किंवा काय आवडत असेल तर नेऊन देतो. तसं शहरात आपल्याला बघायला मिळत नाही. सगळे घराला दारं लावून शेजारी कोण मेलं तरी त्यांना माहिती नसतं. इतकी संस्कृती आपली बिकट झालेली. म्हणून संस्कार हे महत्त्वाचे आहेत. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, ही सात्विक मुलं कशी आहेत हे कसं ओळखायचं, अभंगाचं पुढचं. गीता भागवत करीती गीता भागवत करीती गीता भागवत
भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. आता गीता आणि भागवत हे दोनच ग्रंथ का? गीता जगावं कसं हे शिकवते माणसाला आणि भागवत मरावं कसं हे शिकवतं. गीता आणि भागवत हे जगातले सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहेत. लक्षात घ्या, जगातले. तुमच्या प्रत्येक प्रश्नांचं उत्तर आपल्याला त्याच्यामध्ये मिळतं. म्हणून गीता भागवत करीती श्रवण, ऐकणारी मुलं आणि नुसतं ऐकून नाही, नुसतं ऐकून ऐकणारी पाहिजेत. म्हणजे कानानं ऐकणारी असतात पण तसं वागणारी नसतात, म्हणून ऐकून ऐकणारी म्हटलं. समजा एखाद्या मुलाला सांगितलं तांब्या भरून आण, ऐकलंय कानानं त्यानं, पण भरून आणलाच नाही तर काय उपयोग आहे का त्याचा? नाही, ऐकून ऐकलं पाहिजे. तसं गीता भागवत नुसतं श्रवण नाही करायचं तर त्याचा जीवनामध्ये उपयोग केला पाहिजे. लक्षात घ्या. आता गीता भागवत जीवनामध्ये उपयोग करणारी मुलं कशी असतात? ती मुलं वारकऱ्याचीच असतात, त्यांनाच ते साध्य होतं. बघा, गीता भागवत श्रवण करणारी मुलं वारकऱ्याचीच असतात, कारण वारकऱ्याच्याच घरात हे तुम्हाला ग्रंथ पाहायला मिळतील. इतर ठिकाणी वडिलोपार्जित जरी ग्रंथ असले तरी नुसता हळदी कुंकू बुका टाकायचा, नमस्कार करायचा, आत काय लिहिलंय हे बघत सुद्धा नाहीत. देवाचं म्हणून झाकून ठेवायचं झालं का? त्यात देवाचं कायच नसतंय. माणसानं माणसाशी माणसाप्रमाणे कसं वागावं हेच त्यात सांगितलेलं असतंय, पण आपण ते कधीच बघत नाही. म्हणून गीता भागवत हे ग्रंथ श्रवण करणारी मुलं ही वारकऱ्याचीच असतात. आणि ती कशी असतात एक उदाहरण देते तुम्हाला. लक्ष देऊन ऐका. विठ्ठल 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 बघा, कुळी कन्या पुत्र, आता हे सगळे पुत्र आहेत. त्यांच्यासाठी खाली बसलेल्याने एकदा जोरात टाळ्या वाजवायच्या. आणि हे इतकं सगळे छान ऐकत बसलेत, त्यांच्यासाठी तुम्ही टाळ वाजवायचा. टाळ टाळ. आणि ह्या दोघांच्यासाठी तुम्ही पकवाज वाजवायचा. टाळ्या टाळ टाळ्या टाळ टाळ्या टाळ पकवाज. हे कशासाठी? ही सात्विक मुलं आहेत म्हणून इथं उभा राहिलेत. हे कुणाचंही काम नाही. ही सात्विक मुलं आहेत. इथं पेटी तबला वाजवणाऱ्या ऐकायला बसलेले तुम्ही सगळे, इथं ज्या मुली ऐकायला बसल्यात त्या सुद्धा सात्विक आहेत म्हणून ऐकायला बसल्यात त्या. हे लक्षात घ्या. हे मी का सांगते? कारण ही मुलं मिळणं सुद्धा आत्ता दुरापास्त आहे. सात्विक मुलं जन्माला येण्यासाठी जर मुलगी जर कीर्तन प्रवचन भजन ऐकणारी करणारी असेल तर 42 कुळांचा उद्धार करते. सासरची 21 कुळं आणि माहेरची 21 कुळं. आणि जर मुलगा भजन कीर्तन प्रवचन हे सगळं हे करत असणारा जर मुलगा असेल तर तो आईकडची 21 कुळं आणि वडिलांच्याकडची 21 कुळं असं 42 कुळांचा उद्धार करत असतो. म्हणून दोघंही तितकीच महत्त्वाचे आहेत. म्हणून कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक प्रत्यक्ष देवाला, त्याचा आनंद प्रत्यक्ष देवाला वाटतो. आईवडिलांना तर वाटतोच पण प्रत्यक्ष देवाला सुद्धा वाटतो. मग ही मुलं कशी असतात? आईवडिलांना का वाटतो? तर ज्या घरातली मुलं सात्विक आहेत त्यांचे आईवडील सुखी असतात. लक्षात ठेवा. आपल्याला 2च प्रश्न महत्त्वाचे विचारले जातात एक 50 वर्षानंतर किंवा 50 वर्षाच्या आसपास. एक म्हणजे तुमची मुलं काय करतात. तुमचा बँक बॅलन्स किती हे कुणी विचारलं जात नाही. तुम्ही किती कमवलं, किती बंगले बांधले, किती गाड्या घेतल्या हे विचारलं जात नाही. तुमची मुलं काय करतात हा पहिला प्रश्न असतो. आणि दुसरा प्रश्न तुमची तब्येत कशी आहे. बघा, लक्ष देऊन ऐका, ह्याच्यात खूप मोठा अर्थ आहे. मुलं जर चांगली असतील तर आईवडिलांची तब्येत चांगली असते. मुलं जर चांगली असतील
तर आई वडिलांची तब्येत चांगली असते. मुलं जर आज्ञाधारक असतील, त्या घरातले पती पत्नी एकमेकांच्या विचारानं वागत असतील, पत्नी पतीचा शब्द मोडत नसेल, पत्नीच्या विचारानं वागत असेल आणि मुलं जर अनुकरण चांगल्या पद्धतीने त्यांचं करत असतील, तर त्या घरात भगवंत नांदत असतो. माझे भक्त गातीच येते नारदामी उभा तेते, किंवा वैष्णवा घरी सदा झणझणती टाळ. कारण त्यांच्या घरातच टाळाचा आवाज येतो, भजनाचा आवाज येतो. आणि ती मुलं सात्विक असतात. त्यांचा आनंद फक्त आईवडिलांनाच वाटतो असं नाही, तर प्रत्यक्ष देवाला वाटतो म्हटलेलं आहे. आणि मग ही सात्विक वारकऱ्याचीच मुलं मी का म्हटलं, त्याचं उदाहरण सांगणार आहे आता. का वारकऱ्याचीच मुलं व्हायचं? म्हणून आईवडील पहिल्यांदा वारकरी असावे लागतात, तर मुलं वारकऱ्याची होतात. का व्हावं त्याचं एक उदाहरण. एक राजकन्या असते आणि त्या राजकन्येनं ठरवलं असतं की माझ्या मताप्रमाणे जो 20पर्यंत मोजेल त्यालाच मी वरमाला घालणार. बघा, लक्ष देऊन सगळ्यांनी ऐका. इथं जेवढी मुलं आहेत, जेवढ्या मुली आहेत, त्यांना मी प्रश्नाचं उत्तर ह्याच्यामध्ये विचारणार आहे. म्हणून सगळ्या मुलांनी लक्ष देऊन ऐकायचं. बघा, माझ्या मताप्रमाणे जो 20पर्यंत मोजेल त्यालाच मी वरमाला घालेन, नाही तरी त्याला तुरुंगात जावं लागेल. अशांनीच त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा. बरेच जण राजपुत्र येतात तिथं, कोण इंग्रजीत, कोण मराठीत, कोण संस्कृतमध्ये, अशा वेगवेगळ्या भाषांच्यामध्ये 20पर्यंत मोजतात. पण तिच्या मताप्रमाणे काही होत नाही, त्यांना तुरुंगात जावं लागतं. पण एक वारकऱ्याचा मुलगा असतो, तो तिथून जात असतो रस्त्यानं. त्याच्या कानावर ही बातमी पडते. तो त्या राजवाड्याजवळ जातो, तिथल्या सेवकांना म्हणतो, मी जर 20पर्यंत मोजलं तरी चालेल का? तिथला सेवक म्हणतो, तू 20पर्यंत मोजलं तरी चालेल, पण राजकन्येच्या मताप्रमाणे नाही झालं तर तुला तुरुंगात जावं लागेल. तो वारकऱ्याचा मुलगा म्हणतो, ठीक आहे, माझी तयारी आहे. मग त्याला राजवाड्यात बोलवलं जातं. त्याला बसण्यासाठी एक आसन दिलं जातं, राजकन्येला एक आसन दिलं जातं आणि विचारलं जातं. तर राजकन्या त्याला प्रश्न एकच विचारते की 1 ते 20पर्यंत माझ्या मताप्रमाणे तुम्ही मोजायचं आहे. बघा, आता ती 20पर्यंत कसं मोजते हे लक्ष देऊन ऐकायचं. सगळे आहात तयार? मुलं आहात का तयार सगळे? 20पर्यंत लक्ष देऊन ऐका. होय तरी म्हणा, नाही तर नाही तरी म्हणा. आहात का सगळे तयार? अजून जोरात आवाज आला नाही. सगळे तयार आहात का? बरं, बघा, 1 ब्रह्म, 2 ब्रह्म आणि माया, 3 सत्वगुण, रजोगुण, तमोगुण, 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, अथर्ववेद, सामवेद, 5 पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, गगन, मही, 6 शास्त्र, 7 सप्तस्वर, 7 नद्या, 7 समुद्र, 8 अष्टवसू, 9 नवविधा भक्ती, श्रवण, अर्चन, वंदन, आपल्याला माहीत आहे नवविधा भक्ती. नवविधा भक्ती, 10 दशदिशा. नवविधा भक्ती सांगायला पाहिजेत: श्रवण, कीर्तन, विष्णुस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आत्मनिवेदन. हे नवविधा भक्ती, 9 भक्तीचे प्रकार. 10 दशदिशा, 11 रुद्र, 12 राशी, आपल्याला माहीत आहे मेष, वृषभ, कन्या या 12 राशी. 13 धनतेरस, 14 विद्या, 15 तिथी, 16 शृंगार, 17 तत्व, 18 पुराण, 19 तू. ती राजकन्या, तिला राजकन्येला तो म्हणतो 19 तू आणि 20 मी. झालं का नाही 20? मग अशा पद्धतीनं त्या वारकरीच्या मुलानं मोजल्यामुळं ती लगेच त्याला वरमाला घालते. म्हणजे हे 20पर्यंत हे आम्ही शाळेत शिकवू शकत नाही. शाळेतल्या मुलांना यातलं काहीही माहिती, जास्तीत जास्त माहिती नसतं. थोडंफार माहिती असेल, पण बरेच सखोल भाग हे वारकऱ्याच्या घरात ग्रंथ जेव्हा गीता भागवत करीती श्रवण, त्याच्यासाठी हे सांगितले. जे गीता आणि भागवत यासारखे ग्रंथांचं वाचन श्रवण करतात त्यांनाच या प्रश्नांची उत्तरं मिळतात. विठ्ठल 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 विठ्ठल. मग हे श्रवण कुणी केलं?
तुम्ही म्हणणार भक्ती करण्यासाठी जात धर्म पंथ तर लागतच नाही, पण तुम्ही कुठल्या कुळातले आहात हे सुद्धा लागत नाही. कुळ जाती वर्ण हे अवघेची अकारण, हे नुसतं अकारण आहे. कारण सारे एकाचीच विण, ते कैचे भिन्ना भिन्न, सगळी एकाचीच विण आहे. मग तो वेगळा मी वेगळा असं काहीच नाही. म्हणून वारकरी संप्रदाय जगात श्रेष्ठ आहे की सगळ्यांना सामावून घेतो. कारण सकळांचे येते आहे अधिकारी, कलियुगी उद्धार हरिनामे. सगळ्यांनी इथं येऊन नामस्मरण करायचं आहे. कीर्तन ही सामुदायिक भक्ती आहे, भजन ही भक्ती वेगळी, पण कीर्तन ही सामुदायिक भक्ती आहे. भजनानं स्वतःला आनंद मिळतो, दुसऱ्याला आनंद देऊ शकतो, पण कीर्तनामध्ये सगळ्यांना सामावून घ्यावं लागतं आणि सगळे मिळून ही भक्ती करायची असते. असं बघा, याच्यामध्ये आपण सात्विक मुलं ही कशी जन्माला असतात. आपण आता बघितलं की गीता भागवत श्रवण करणारी असतात, पण जर गीता भागवत श्रवण न करणारी मुलं असतील, मी आत्ता सांगितलं की शाळेत हे शिकवलं जात नाही. कारण शाळेतलेच सगळेच शिक्षक हे ज्ञानी ह्याच्यामध्ये असतीलच असं नाही. म्हणून हे ज्ञान त्यांच्यापर्यंत पोचण्यासाठी गावोगावी जो इथं सप्ते चालू असतात, म्हणजे कीर्तन भजन प्रवचन हे गावोगावी जे सप्ते आहेत ते सगळ्या गावातल्या मुलांना कळण्यासाठी असतात. म्हणून त्याचा जास्तीत जास्त आनंद नवीन मुलांनी घेतला पाहिजे. आता मुलांनी का घेतला पाहिजे? माझ्या ज्ञानेश्वर माऊलींनी 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आपण म्हणतो की 16वं वर्ष धोक्याचं, पण त्याच 16व्या वर्षामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी लिहिली. आमच्या शिवबांनी 16व्या वर्षी तोरणागड जिंकला आणि 16व्या वर्षी आद्य शंकराचार्यांनी गीतेवरती भाष्य केलं. मग 16वे वर्ष किती महत्त्वाचं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्याच वयामध्ये, लहान वयामध्येच त्यांनी हे आत्मसात केलेलं आहे. त्यामुळं याच्यासाठी भजनासाठी कुठल्या कुळात जन्माला यावं हेही महत्त्वाचं नाही, तिचं वयसुद्धा महत्त्वाचं नाही. माऊलींच्या ओवीनुसार तैसी दसेची वाट न पाहता, वैसेची गावा न येता, बालपणीच सर्वज्ञता वरी तयाते. लहानपणीच ज्ञानानं त्याला वरमाला घातलेली असते. ही जशी माऊलींची ओळ आहे तसं लहानपणापासून याचा आनंद घेता आला पाहिजे. मग आपण म्हणतो की मी 96 कुळी मराठा घराण्यातली, मी मोठ्या घराण्यातली, आमच्यात भजन बिजन असलं काय चालत नाही. मी सुद्धा शेटपळजी आहे, मी सुद्धा म्हणजे अभिमानानं सांगते, आमच्या गावात सुद्धा घोषा पद्धती आहे. पण असं नाही की भक्तीसाठी तुम्ही परमार्थासाठी ते आड येत आहे असं नाही. आपल्या परंपरा ह्या पाळल्या पाहिजेत, मी पाळू नका म्हणणार नाही, पण भक्तीच्या मध्ये ते आणू नका. कारण ते आपण आड पडदा आणतो. कारण मन एवं मनुष्यानाम बंद मोक्षाया कारणम. आपलं मनच बांधायला आणि सोडायला कारणीभूत ठरतं. अहो, मीराबाई ही राजकन्या होती, राणी होती, पण ती सुद्धा भजन म्हणत नाचत होती. हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, 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 हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी. अपने मंदिर में हो, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भगवत बाजूंगी, हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी मैं, हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत
राजकन्या असून देखील मंदिरामध्ये नाचत होती, नामस्मरण करत होती. अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी, म्हणजे मी गीता भागवत माझ्या मंदिरात बसून वाचेन असं ती राजकन्या राणी असून देखील म्हणते. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. पण जी श्रवण नाहीत करत त्यांची अवस्था काय असते? एक छोटंसं उदाहरण. एका शाळेमध्ये इन्स्पेक्शन असतं आणि त्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी साहेब आलेले असतात. लक्ष देऊन ऐका. ते साहेब एका वर्गामध्ये जातात आणि मुलांना विचारतात, बाळ, एका मुलाला उभं करतात, तू सांग लंका कुणी जाळली? मुलगा उठतो आणि तो म्हणतो, सर, आमच्या आईनं सांगितलं या जाळापोळाच्या भानगडीत पडायचं नाही, नीट गोल शाळेला जायचं, नीट गोल घरला यायचं. साहेबांना वाटलं ह्याला जरा काहीतरी माहिती नसेल. दुसऱ्या मुलाला विचार, बाळ, तू सांग लंका कुणी जाळली? सर, मी त्या दिवशी आलोच नव्हतो, त्यामुळे कुणी जाळली कुणाला ठाव. साहेबांना वाटलं काय हे मुलांना काय समजतंय का नाही. तोपर्यंत सर आले तिकडून. अहो सर, काय तुम्ही शिकवताय की नाही शाळेतल्या मुलांना? साधा प्रश्न मी विचारलाय, लंका कुणी जाळली? सर म्हटले, अहो आमची पोरं कुणाच्याही भानगडीत पडत नाहीत, त्यामुळे त्यासनी असलं काही बी माहीत नाही. आता त्या साहेबांनी डोक्याला हात लावला. ह्या गावचे सरपंच कोण आहेत? त्यांना आणा बघू बोलवून म्हटले. नाहीतर चला आपण जाऊ. इथल्या सरपंचांना नव्हे बरं का, नाहीतर इथले सरपंच म्हणतील ह्या बरं मॅडम आमच्यावरती आल्या. तर त्या गावातले सरपंच होते, त्यांना म्हटलेत आपणच जाऊया, चला त्यांच्याकडं म्हटले. गेले. काय सरपंच साहेब, काय चाललंय काय तुमच्या गावात? तुमच्या शाळेतल्या एकाही पोराला येत नाही का, सराला येत नाही? साधा प्रश्न विचारला मी, लंका कुणी जाळली. इथं तुम्ही पिचकाऱ्या मारून ग्रामपंचायत रंगवत बसलाय, तिथं शाळेत काय चाललंय ते तरी बघत जावा जरा. पान खाऊन सगळी भिंती रंगवल्या तिथं, पण शाळेत काय चाललंय हे बघायला तुम्हाला वेळ नाही. अहो साहेब, झालं तरी काय? अहो झालं तरी काय? सरपंच म्हणतात, अहो काय झालं ते तरी सांगा. तोपर्यंत साहेब त्यांना म्हणतात, अहो सरपंच साहेब, तुमच्या ह्या शाळेत मी गेलो, त्या शाळेतल्या मुलांना विचारलं लंका कुणी जाळली, सरांना पण उत्तर येईना आणि पोरांना पण येईना, तुमचं तिकडे लक्ष नाही. सरपंच साहेब हातात तंबाखू घेऊन सांगतात, त्याचं साहेब असं आहे. ती तंबाखू चोळून ती काय करतात ते, त्याचं असं आहे. कसं आहे म्हणतात साहेब? अहो आमच्या गावात आहे त्या दोन पार्ट्या, ह्या पार्टीनं जाळली का ह्या पार्टीनं जाळली कुणा आणताव. आता लंका कुणी जाळली हे जर सरपंचांना नाही, सरांना नाही, पोरांना नाही माहीत, त्या साहेबांचं डोकं फिरलं. आता काय करावं त्यांना कळेना. रागाने तावाने गेले जिल्ह्याच्या ठिकाणी. तिथं गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना म्हटले, काय तुमचा अधिकारी साहेब, काय लक्ष नाही, काय नाही, गावोगावी काय चाललंय ते तरी बघत जावं निदान. त्या अधिकाऱ्यांनी पाणी दिलं प्यायला. साहेब शांत व्हा, हे पाणी प्या आणि काय झालं निवांत सांगा. अहो मी साधा प्रश्न विचारला, लंका कुणी जाळली, त्या शाळेमधल्या पोरांना येईना, सरांना येईना, त्या गावच्या सरपंचांनाही उत्तर येईना. मग ते साहेब काय, तिथले अधिकारी काय म्हणतात बघा, हे बघा साहेब, असं करा, हे पाणी प्या, शांत व्हा, मी तुम्हाला एक कागद देतो, तुम्हाला ज्याच्यावर संशय येतोय लंका कुणी जाळलेल्याचा, त्यांची नावं सगळ्यांची लिहा, खाली सही करा, आपण कोर्टात केस दाखल. आता कुठं जायचं सांगा, म्हणजे सगळं संपलं. साधं लंकेचा प्रश्न आहे, मग रामायण महाभारत कळणार कधी आपल्याला. म्हणून गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबा. ते अखंड चिंतन पाहिजे तरच कळतं. कारण मनात जर त्याला साठवायचं असेल तर अखंड चिंतन असावं लागतं. मन में बसाकर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती. मन में बसाकर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन. करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन. करुणा करो कष्ट
ज्ञान दो भगवन, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरिधर तेरी आरती, तेरी आरती, तेरी आरती. त्याला अगोदर हृदयात साठवायला पाहिजे, तरच अखंड चिंतन येईल. म्हणून अखंड चिंतन विठोबाचे. तर हे अखंड चिंतन विठोबाचं आपल्या मुखात येण्यासाठी पूर्ण देह पवित्र झाला पाहिजे. मग हा देह पवित्र कशानं होतो? कारण आपण बघा कुठंही देव जात नाही. कुठं असतो? माझे भक्त गातीच येते, किंवा जिथं अखंड नामस्मरण चालू असतं तिथं तो असतो. ध्वजस्तंभावरी वानरू तो मूर्तिमंत शंकरू. प्रत्यक्ष हनुमंतराय हे चिरंजीव आहे. जिथं जिथं कथा कीर्तन प्रवचन चालू असतं तिथं ते आलेलेच असतात, हे लक्षात घ्या. भगवंत तिथं आलेला असतो, पण आपण ते लक्षात घेत नाही की त्याची जाणीव आपण ठेवत नाही. म्हणून त्याची जाणीव ठेवण्यासाठी आपलं हृदय अगोदर पवित्र पाहिजे. मग हे शरीर कसं पवित्र करायचं? मग तो साठेल आपल्यात. पूर्ण शरीर पवित्र करण्यासाठी हस्तं पवित्रं यदि दान पुण्यं, पादं पवित्रं यदि तीर्थयात्रा, मुखं पवित्रं यदि नाम घोषं, हृदयं पवित्रं यदि ब्रह्मनिष्ठा. हस्तं पवित्रं, हात कधी पवित्र होतात? तुम्ही सत्पात्री दान दिलं तर. बोलू नका. सत्पात्री दान दिलं म्हणजे पात्रता बघून दान दिलं पाहिजे, तर हात पवित्र होतात. तीर्थयात्रा केली तर पाय पवित्र होतात. पायी तीर्थयात्रा, किंवा पाऊले चालती पंढरीची वाट. का पाऊले चालती दुकानाची वाट? तर पंढरीची वाट. म्हणून पाय पवित्र होण्यासाठी पाय पवित्र तीर्थयात्रा केली पाहिजे. नाहीतर गावातला टेम्पो चालाय चला त्यातनं म्हणून नाही, स्वतःच्या कष्टाच्या पैशानं जी तीर्थयात्रा केली जाते ती. म्हणून हस्तं पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम, पाय पवित्र होतात जेव्हा तीर्थयात्रा तुम्ही स्वतःच्या कष्टाच्या पैशानं कराल तेव्हा. मुखम पवित्रम यदि नामघोषम, आपलं मुख कधी पवित्र होतं? जेव्हा तुम्ही मोठ्यानं मुखानं नामस्मरण कराल तेव्हा काय होतं? मुख पवित्र होतं. आणि हृदयं पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठा, जेव्हा तुम्ही निष्ठेनं विश्वासानं भावानं जेव्हा नामस्मरण करतात तेव्हा हृदय पवित्र होतं. कारण भाव हा खूप महत्त्वाचा आहे. एका ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, काही न लगे एक भावची कारण, काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची, विठोबाची, विठोबाची. काही न लगे एक भावची कारण, किंवा भावे विना देव न कळे निसंदेह, गुरुविना अनुभव कायचा कळे, भाव बळे आकळे एरवी ना कळे. म्हणून श्रद्धेनं नामस्मरण जेव्हा करतो तेव्हा आपलं हृदय पवित्र होतं, हे लक्षात घ्या. तेव्हा सगळ्यांनी मुखानं मोठ्यानं एकदा गजर करायचा, आपलं पूर्ण शरीर पवित्र होतं. हात वरती करायचे, टाळ्या वाजवायच्या आणि एकदा गजर मोठ्यानं करायचं. विठोबा रखुमाई, 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 विठोबा
कुमारी गोपाल 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 कुमारी बघा, तुम्हाला घरातलं काय आता आठवलं का? कुणाला सांगा बरं. काहीच आठवत नाही की नाही. हीच समाधी आहे, लक्षात घ्या. जंगलात डोंगरात जाऊन नाही, जेव्हा आपण एकरूप होतो नामस्मरणामध्ये तेव्हा तीच खरी समाधी असते. कारण जप तप साधना हे काही लागत नाही. जप तप साधन काही नाही लागत, फक्त तिथं भाव महत्त्वाचा आहे. आणि आत्ता जे तुम्ही मन लावून जे नामस्मरण केलं तिथंच भगवंत आहे, लक्षात घ्या. म्हणून पांडुरंगाचा दरबार इथं कधी झाला हे कळलंसुद्धा नाही आपल्याला. तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, हे नामस्मरण अखंड घडलं पाहिजे. तरच ह्या नामस्मरण जे करणारे, म्हणजे आता जगद्गुरू तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात, लक्ष देऊन ऐका. आपुलिया हितात जो असे जागता, आपलं हित कशात आहे हे जाणणारा मनुष्य देहाला आल्यानंतर त्याचं महत्त्व कळवून घेणारा जो आहे त्याचे आईवडील धन्य आहेत. तर आईवडील का धन्य आहेत? तर त्यांची मुलं सात्विक आहेत आणि त्याचा आनंद प्रत्यक्ष देवाला वाटतो. मग ती सात्विक आहेत कशावरून? तर गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, कायम ते अखंडपणे अविरत त्याचं नामस्मरण करतात. म्हणून ती मुलं सात्विक आहेत. आणि ह्या सगळ्यांचं जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. मला या सगळ्यांची सेवा घडू दे म्हणतात. जसं बघा, रामायणामध्ये एक छोटंसं उदाहरण आहे की सीतेचं जेव्हा हरण झालं त्यावेळेला सीता वनात असताना तिथं तिला एका दासीला तिने विचारलं की राम रावण हे यांचं युद्ध चालू आहे, रावण कधी मरणारच नाही का, असं तिनं त्रिजटेला विचारलं. तेव्हा ती त्रिजटा म्हणाली, रावण मरेल पण प्रभू रामचंद्र हे त्याला मारण्यासाठी जातात, पण त्या रावणाच्या हृदयात तुम्ही आहात, म्हणजे सीतामाता आहे. आणि त्या सीतामातेच्या हृदयात कोण आहे? प्रभू रामचंद्र आहेत. आणि तुमच्या हृदयात प्रभू आहेत. त्यामुळं प्रभू आत्मघात कसा करतील? तुम्ही आणि प्रभू एकच आहात, मग आत्मघात कसा करतील? त्यामुळं सध्या रावण मरत नाही. मग सीतेने दुसरा प्रश्न विचारला, मग माझी सुटका कधी होणारच नाही का यातून? तेव्हा त्रिजटेने सांगितलं, प्रभू रामचंद्र एक अशी वेळ आणतील त्याच्यावरती की मारून मारून तुम्हालाच रावण विसरतील. जेव्हा ते तुम्हाला विसरतील तेव्हा तुमच्यातल्या रामाला विसरतील आणि मग तुमच्यातला राम जेव्हा विसरला जाईल तेव्हा रावणाचा वध होईल. आणि तशाच पद्धतीनं झालं. आणि मग काय झालं की रावणाचा वध झाला. म्हणजेच राम जर हृदयात असेल तर त्याला कुणीही मारू शकत नाही. म्हणून अखंड चिंतन विठोबाचं. कारण वारकरी संप्रदायाचा नियमच आहे, मंत्र आहे, राम कृष्ण हरी. रामाचा विचार घ्यावा, रामाचा आचरण करावं, कृष्णाचा विचार घ्यावा आणि हरीचा उच्चार करावा. म्हणून रामकृष्ण हरी हा मंत्र वारकरी संप्रदायाचा आहे. आणि तशाच पद्धतीनं हा ज्याच्या हृदयात राम आहे, ज्याच्या हृदयात राम आहे त्याला कळी काळ सुद्धा काही करू शकत नाही. म्हणून हनुमंताच्या हृदयामध्ये सुद्धा प्रभू रामचंद्र आहेत. कारण आपल्याला माहित आहे, श्रीराम जानकी बैठे हैं मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे हैं
मोक्ष हनुमंतांच्या हृदयात आहेत. म्हणजे हनुमंतराय आज ऐकायला बसलेले आहेत. म्हणून आपल्या सगळ्यांच्या ह्या संपूर्ण अभंगामध्ये आपल्याला तुकोबांनी, जगद्गुरू तुकोबारांनी हे सांगितलेलं की या सगळ्यांची सेवा मला जर घडली तर याच्या इतकं भाग्य दुसरं कोणतंही मोठं नाही अभंगाचं. तुका म्हणे माझा तुका म्हणे माझा गडोताची सेवा. तुका म्हणे माझा गडोताची सेवा. तुका म्हणे माझा गडोताची तरी माझ्या देवा पार नाही. तरी माझ्या देवा पार नाही. तुम्ही कन्या पुत्र होती जे सात्विक. तुम्ही कन्या पुत्र पुत्र होती जे सात्विक. कन्या पुत्र होती जे दयाचा हरी बापे देवा. दयाचा हरी बाटे देवा. हरी वाट देवा देवा. आना दयाचा हरी वाट देवा 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 देवा. दयाचा हरी वाट देवा. तुम्ही कन्या पुत्र होते कन्या पुत्र पुत्र होती जे सात्विक. होती जे सात्विक. बघा, आपुलिया हिताचो असे जागता धन्य माता पिता तयाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. या अभंगाचं आपण पूर्ण विवेचन आज ऐकलं. प्रपंच आणि परमार्थ यांची सांगड कशी घालावी हेही तितकंच महत्त्वाचं आजच्या आपल्या अभंगामध्ये आपण ऐकलं. पण आजच्या कीर्तनातून आईवडिलांची सेवा, देशाची सेवा तितकीच महत्त्वाची आहे. कारण तीन देशाला काय करत असतात बघा, सती, साधू आणि शूर. तीन सजावत देश को, सती संत और शूर. तीन लजावत देश को, कायर कपटी और क्रूर. लक्षात घ्या, तीन सजावत, सजावत म्हणजे देशाला सजवतात. सती म्हणजे नामस्मरण करणारी स्त्री, सती संत आणि शूर म्हणजे ज्यांच्या जीवावरती आपण आज सुरक्षित आहोत. शूरवीर जे आपल्या देशामध्ये होऊन गेले.
ह्या सगळ्यांच्या मुळं आपला देश जो असतो हे देशाचा अभिमान असतात. पण 3 लजावत देश को, कायर कपटी और क्रूर. जे कायर आहेत, कपटी आहेत आणि क्रूर आहेत ते देशाला लाजवतात. म्हणून माझ्या माता भगिनींना एक विनंती आहे की आधुनिकतेच्या नावाखाली बघा, आज आपण महिलांना स्वातंत्र्य मिळालं म्हणतो किंवा महिलांना आरक्षण मिळालं म्हणून आपण कसंही वागतो. याचा अर्थ स्वातंत्र्य मिळालं म्हणजे कसंही वागणं नव्हे. स्वातंत्र्य याचा अर्थ स्वैराचार नव्हे, एवढं लक्षात घ्या. आपल्या मर्यादा सांभाळून आपण सर्व काही केलं पाहिजे, हे प्रत्येक माता भगिनीने. कारण आधुनिकतेच्या नावाखाली आपण कितीतरी गोष्टी ज्या परकीयांच्या, आपली संस्कृती सोडून परकीयांचं आचरण करण्याचा प्रयत्न करतो ते मात्र सोडून दिलं पाहिजे. आपली भारतीय संस्कृती जगामध्ये श्रेष्ठ आहे याचं सगळ्यांनी आचरण केलं पाहिजे. दुसरी गोष्ट महत्त्वाची, या देशातला प्रत्येक तरुण आणि तरुण यानं शंभू राजांचं लक्षात ठेवलं पाहिजे. बलिदान महत्त्वाचं आहे. आज जो काही तुम्हाला आनंद हा कीर्तनाचा, भजनाचा, प्रवचनाचा मिळतो तो एका राजामुळं मिळतो, लक्षात घ्या. आज मंदिरावरती कळस, अंगणामध्ये तुळस, हे ज्या राजामुळं आहे. आज प्रत्येक गावामध्ये कीर्तन, भजन, प्रवचन ही संस्कृती आपली भारतीय परंपरा जपलेली आहे. हे केवळ आणि केवळ एका राजामुळं. त्या राजाचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज की. जोरात आवाज आला पाहिजे. आपल्याला आपल्या राजाचा अभिमान असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हे त्याच राजांचा मुलगा म्हणजे शंभू राजा, ज्यांनी आपल्या देशासाठी बलिदान दिलं, आपल्या धर्मासाठी बलिदान दिलं. कारण स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. स्वतःच्या धर्माचं आचरण करत असताना परधर्म भयावह, दुसऱ्याच्या धर्माचं आचरण करू नका. याचा अर्थ काय, तर प्रत्येकानं आपल्या आपल्या धर्माप्रमाणे वागलं पाहिजे. स्वतःच्या धर्माप्रमाणे प्रत्येकानं वागलं पाहिजे. दुसऱ्याच्या धर्माचे आचरण करणं म्हणजे भयावह आहे, भीतीदायक आहे. जर शिवाजीराजे नसते तर पाटलांचे पटेल कधी झाले असते कळलं नसतं. पदराच्या ठिकाणी बुरखा कधी आला असता कळलं नसतं. मी कुठल्याही धर्माच्या विरुद्ध नाही, पण प्रत्येकाने आपापल्या धर्मानुसारच आचरण केलं पाहिजे. तुम्ही ज्या धर्मात असाल त्याचं एकनिष्ठतेनं आचरण करा, एवढंच मला सांगायचं आहे. कारण आमच्या शंभू राजांनी त्याच्यासाठी बलिदान दिले. हर दिल पर जिसने राज किया, हर दिल पर जिसने राज किया, क्योंकि जिस्म उसका पौलाद था. हर दिल पर जिसने राज किया, क्योंकि जिस्म उसका पौलाद था. क्योंकि औरंगजेब के सामने कभी झुका नहीं, वो हिंदुओं की औलाद था, वो हिंदू की औलाद था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था, एक ही शंभू राजा था. त्या शंभू राजांनी आपल्या धर्मासाठी जे बलिदान दिलं त्याची जाणीव ठेवून माझ्या प्रत्येक माता भगिनींनी वागावं, माझ्या प्रत्येक दादानं वागावं अशी मी विनंती करते. आणि आजच्या कीर्तनामध्ये एवढंच घेऊन जावा की आई वडिलांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा आहे, एवढंच लक्षात ठेवा. प्रत्येक आई वडिलांची सेवा म्हणजेच परमेश्वराची सेवा. कारण कबीरदास म्हणतात, कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है. कर्म तेरा अच्छा हो तो किस्मत तेरी दासी है. नियत तेरी अच्छी हो तो घर में ही मथुरा काशी है, तो घर में ही मथुरा काशी है. म्हणजे आईवडील हेच मथुरा काशी आहे. त्यांना कुठंही तीर्थयात्रेला जायची गरज नाही. म्हणून आईवडिलांची सेवा हीच परमेश्वराची सेवा. देश, देव, धर्म आणि आईवडील यांची सेवा करणं एवढंच आजच्या कीर्तनातून महत्त्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. जे चांगलं असेल आजच्या कीर्तनातलं ते घेऊन जा. चांगलं असेल ते म्हटल्यावर चांगलं चप्पल कुणाचं घेऊन जाऊ नका, एवढं लक्षात घ्या. चांगलं असेल ते म्हटल्यावर चांगलं नाही तर चांगले विचार घेऊन जावा. असं आजच्या या सेवेला पूर्णविराम देण्यापूर्वी
पखवाजवादक, पेटीवादक, गायक मंडळी, टाळकरी आणि हे सगळे जे तरुण मुलं आहेत, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, या अभंगाला सार्थ ठरणारी ही मुलं आहेत. आणि इथं बसणारे सुद्धा सगळ्या मुली, माझ्या माता भगिनी सुद्धा, यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा एकदा. आणि असं आपली सुद्धा मुलं याच्यात आणण्याचा प्रत्येक माता भगिनींनी प्रयत्न करा. एवढंच मी या इथं सांगेन. आणि तुम्हा सर्वांच्यासाठी एक नाथांची ओवी. नित्य नवा कैसा ओढवला रंग, श्रोता आणि वक्ता स्वये झाला पांडुरंग. मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा, या वार करी संतांचा. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करून माझ्या वाणीला इथंच पूर्णविराम देते. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, तुकाराम 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 तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. जोडिलेले नाही विचारिला अधिकार ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी